आज जी घटना झाली आहे आझादनगरमध्ये, जी आग लागल्याची घटना झाली आहे, याबद्दल काय सांगा? पहाटे 5 वाजता या ठिकाणी आग लागली. त्याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. या ठिकाणी बरेचसे जे इन्क्रोचमेंट होते आणि त्या कचरे वगैरे होते त्या भंगारचे, त्याच्यामधून ही आग पसरली आहे आणि आगाने भयावह रूप धारण केला. त्याच्यामुळे 2 लोक मयत झालेले आहेत. 3-4 लोक अजून हॉस्पिटलला ॲडमिट आहे. एक माणूस अजून सिरियस आहे आणि खूप मोठा हा भयावह दुर्घटना या ठिकाणी झालेला आहे. आणि जे मयत पावलेले आहे, मी परमेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो की देवानी त्याला शांती द्यावं आणि परत ही अशी भयावह दुर्घटना परत या आपल्या शहरामध्ये घडू नये, त्याकरिता मीरा भाईंदर महानगरपालिकेने सुद्धा पुढाकार घेऊन या अशा प्रकारचे जे कचरे वगैरे असतात किंवा इन्क्रोचमेंट असतात त्यांच्यावर सतत वेळोवेळी कारवाई झाली पाहिजे होती. त्याची तक्रारी स्नेहा पांडेंनी वेळोवेळी केलेली होती सुद्धा. पण मी कुठे ना कुठे ह्याच्यामध्ये महानगरपालिकेची लापरवाही मानतो, म्हणजे जे झालेलं आहे त्याच्यामध्ये. पण आज आयुक्त संजय काटकरजी, आपले पोलीस विभागाचे DCP संजय गायकवाडजी, फायर ब्रिगेडची सर्व पूर्ण टीम आणि इव्हन की खूप भयावह आग होती, म्हणजे गाड्या आपल्या कमी पडत होत्या. म्हणून आयुक्तांनी मुंबई, ठाणे, वसई, विरार महानगरपालिकेकडून भरपूर गाड्या, कमीत कमी 27-28 फायर ब्रिगेडची गाड्या या ठिकाणी आल्या होत्या. गेल्या 4-5 तास लागलं. आता आग नियंत्रणामध्ये आहे आणि लोक सुखरूप वाचवले आहेत आणि धन्यवाद देतो परमेश्वराला. या परिसरात होणाऱ्या अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेने वेळोवेळी कारवाई केली असती तर ही आज आग एवढी लागली असती का? नाही, ही खरी गोष्ट आहे आणि हे मी आयुक्त महोदयांनाही सांगितलं. कारण गेल्या 7 वर्षापासून स्नेहा पांडे आणि मी सतत प्रयत्न करतोय, पाठपुरावा करतोय आणि मागे 3 वर्ष अगोदर ही जी जागा होती ही पूर्ण आम्ही साफसफाई केलं होतं. महानगरपालिकेने आणि स्वच्छता विभागाने, आरोग्य विभागाने, अतिक्रमण विभागाने खूप आम्हाला सहकार्यसुद्धा केलं होतं. 40 डंपर या ठिकाणी कचरा आम्ही काढलं होतं. पण ते काढल्यानंतर परत काही इन्क्रोचमेंट झाले, काही गोडाऊनं झाली, काही कचरे या ठिकाणी टाकायला लागले आणि त्याच्यामधूनच ही आग लागलेली आहे. म्हणून आणि त्याच्यानंतरही सुद्धा मी वेळोवेळी तक्रारी केलेली, माझ्याकडे लेखी पत्र आहेत सर्व. म्हणून मी तर दोघांनाही जबाबदार मानतो, महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि ज्या लोकांनी इथे इन्क्रोचमेंट केलं तेही. आणि आज दुसऱ्याच्या चुकीमुळे आज ज्याची काही चूक नव्हती अशी 2 मुलं आमच्या इथून गेलेले, याबाबतची मला खूप दुःख आहे आणि आक्रोश आहे.